नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 9 वजाबाकी स्वाध्याय 9.1 प्रश्न पहिला 6,56,537 वजा 56,437 बरोबर किती। आपल्याला करायची आहे वजाबाकी। संख्येची मांडणी व्यवस्थित करून घ्या। स्थानानुसार मांडणी केल्यानंतर आपण वजाबाकी सहज सोडू शकतो। 7 मधून 7 गेले, बाकी उरली 0। 3तून 3 गेले, बाकी उरली 0। 5तून 4 गेले, बाकी उरली 1। 6तून 6 गेले 0। 5तून 5 गेले 0 आणि 6शी 6 म्हणजे आपलं उत्तर आलं 6,00,100। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6,00,100। प्रश्न नंबर 2 जर 2,50,000 वजा 2,00,000 बरोबर 50,000 तर 2,51,111 वजा 2,01,111 बरोबर किती। 2,51,111 मधून आपल्याला 2,01,111 वजा करायचे आहेत। एकातून 1 गेला 0, एकातून 1 गेला 0, एकातून 1 गेला 0, पुन्हा एकातून 1 गेला 0। 5शी 5 म्हणजे 5तनं 0 गेले, खाली 5 राहणार आणि 2तून 2 गेले 0। आपलं उत्तर आलं 50,000। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 50,000। प्रश्न नंबर 3 चौकट 2,5,7,5 वजा चौकट 8,3,6 बरोबर 28,739 तर चौकटच्या जागी कोणता अंक येईल। बघा आता या ठिकाणी चौकटीच्या जागी कोणता अंक येणार आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। आपल्याला करायची आहे वजाबाकी। आता 5तनं 6 जाऊ शकत नाही, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या 7कडनं हातचा घ्यावा लागेल। 7च्या ठिकाणी झाले 6, हा 5 आपण खोडून वर घेतला। या ठिकाणी 7कडनं हातचा घेतल्यामुळं 5च्या ठिकाणी झाले 15। 15तनं 6 गेले, खाली राहिले 9 बरोबर। 6तून 3 गेले 3 बरोबर। आता पुन्हा 5तनं 8 जातात का तर नाही, मग 5 खोडायचा। या ठिकाणी वर घेतला, 2कडनं हातचा घेतला, या ठिकाणी झाले 15, 2च्या ठिकाणी झाला 1। आता 15तनं 8 गेले, खाली राहिले 7 बरोबर। आता एकातून किती गेल्यावर या ठिकाणी 8 राहतील। तर मित्रांनो एकातनं आपल्याला एक संख्या वजा करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी एक हातचा घ्यावा लागणार आहे। म्हणजे या ठिकाणी अशी कोणती तरी संख्या असेल, ती कोणती पण असू द्या, त्या संख्येकडनं आपण हातचा घेऊया। म्हणजे थोडक्यात या ठिकाणी झाले आता 11। मग 11तून किती वजा केले म्हणजे 8 राहतील। तर मित्रांनो 11तनं आपल्याला 3 वजा करावे लागतील। बघा 11तनं 3 गेले म्हणजे राहिले 8। म्हणजे आता या ठिकाणी चौकटीच्या जागी कोणती संख्या असेल। या ठिकाणी आपलं उत्तर 2 येतंय, म्हणजे या ठिकाणी असायला पाहिजे 3, कारण की आपण एक हातचा पलीकडे दिलेला आहे, म्हणजे हा 3 खोडून आपण वर लिहिणार, म्हणजे आले 2। मग 2तून 2शी या ठिकाणी 2 येणार, म्हणजे चौकटीच्या जागी जर आपण 3 हा अंक घेतला तर आपली वजाबाकी बरोबर येते। आपलं उत्तर आहे 3, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3। प्रश्न नंबर 4 5,56,777 वजा 4,45,666 बरोबर किती। आपल्याला करायची आहे वजाबाकी। अंकांची मांडणी व्यवस्थित करून घ्या। 7तनं 6 गेले, बाकी उरली 1। 7तनं 6 गेले, बाकी उरली 1। 7तनं 6 गेले, बाकी उरली 1। पुन्हा 6तनं 5 गेले 1। 5तनं 4 गेले 1 आणि 5तनं 4 गेले 1। म्हणजे मित्रांनो आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 1,11,111। म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1,11,111। प्रश्न नंबर 5 26,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल। बघा आता 26,000 म्हणजे 26,000ला 250 कमी म्हणजे 25,750। या संख्येतून कोणती संख्या आपल्याला वजा करायची आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 4 अंकी लहानात लहान समसंख्या। आता 4 अंकी लहानात लहान समसंख्या म्हणजे काय येणार तर 1,000। बघा 1 2 3 आणि 4 अंकी संख्या आहे आणि एकक स्थानी 0 आहे, म्हणजे ही आहे समसंख्या। मग आता आपल्याला काय वजा करावं लागेल तर 0तून किती वजा केल्यानंतर आपलं उत्तर 0 येणार आहे, तर 0तून आपल्याला 0च वजा करावं लागेल।
5 किती वजा केल्यानंतर आपलं उत्तर 0 येईल, तर 5 आपल्याला 5च वजा करावे लागतील. 7 किती वजा करावे लागतील म्हणजे उत्तर 0 येईल, तर 7 7. पुन्हा 5 किती वजा केल्यानंतर उत्तर 1 येणार आहे, तर 5 आपल्याला 4 वजा करावे लागतील म्हणजे उत्तर 1 येईल. आणि 2 वजा केल्यानंतर आपलं उत्तर 0 येणार आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलं 1000. म्हणजे आपण किती वजा केले, तर मित्रांनो 24,750 आपण वजा केले, म्हणजे आपल्याला 4 अंकी लहानात लहान समसंख्या मिळाली 24,750. बघा आपण ही संख्या वजा केलेली आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6. 5,700 किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल. आता 5,700 म्हणजे 7,000ला 250 कमी म्हणजे 6,750. यातून कोणती संख्या आपल्याला वजा करायची आहे, म्हणजे आपलं उत्तर 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या. बघा 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे आपलं उत्तर 99 येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपण वजाबाकी करू शकतो. 6,750 मधून आपण जर 99 वजा केले तर आपल्याला या ठिकाणी ही संख्या मिळेल, जी संख्या आपण वजा केल्यानंतर आपलं उत्तर 99 येईल ती संख्या. मग आता 6,750 वजा 99. शून्यातून 9 जाऊ शकत नाही, 0 खोडला वर घेतला, 5कडनं हातचा या ठिकाणी 10, 5च्या ठिकाणी 4, 10तनं 9 गेले, बाकी उरली 1. आता 4तनं पुन्हा 9 जाऊ शकत नाही, 7कडनं हातचा या ठिकाणी 14, 7च्या ठिकाणी 6, 14तनं 9 गेले, बाकी उरली 5, 6शी 6 आणि पुन्हा 6. म्हणजे आपलं उत्तर आलं 6,651. म्हणजे 6,750 मधून 6,651 वजा केले म्हणजे आपल्याला उत्तर 99 मिळेल. म्हणजे आपलं उत्तर आहे 6,651. 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 7. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती. आता 3 अंकी लहानात लहान संख्या, बघा 1 अंकी लहानात लहान संख्या आहे 1, 2 अंकी लहानात लहान, आता आपण फक्त 0 वाढवत जाणार. 2 अंकी लहानात लहान, 3 अंकी लहानात लहान, 4 अंकी लहानात लहान या पद्धतीनं. पण आता आपल्याला 3 अंकी लहानात लहान आणि विषम म्हटलंय, या ठिकाणी एकक स्थानी 0 आहे म्हणजे ही आहे समसंख्या. मग विषम संख्या घ्यायची असेल तर आपल्याला याच्या पुढचा अंक घ्यावा लागेल म्हणजे 1. म्हणजे आपलं उत्तर आलं 101. बघा 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आता 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी, 5 अंकी मोठ्यात मोठी, या पद्धतीनं आपण संख्या लिहू शकतो. पण आपल्याला विचारलंय 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आता 99 जर म्हटलं 2 अंकी मोठ्यात मोठी तर ही आहे विषम संख्या, कारण की एकक स्थानी आहे 9. आपल्याला या संख्येला जर समसंख्या करायचं असेल तर आपल्याला 9च्या जागी अगोदरचा अंक म्हणजे 8 घ्यावा लागेल. ही झाली 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक. म्हणजे आपल्याला यांची करावी लागेल वजाबाकी. 101 वजा 98. बघा उत्तर अतिशय सोपं आहे. 98च्या पुढे किती 101, तर 99, 100 आणि 101. उत्तर आहे आपलं 3. तरी पण आपण या ठिकाणी वजाबाकी करूया. 1तनं 8 जाऊ शकत नाही, 1 खोडायचा, वर घ्यायचा, 0कडनं हातचा घ्यायला गेलो तर 0 हातचा देऊ शकत नाही, म्हणून 0ने या ठिकाणी या 1ला हातचा मागितला, 1ने हातचा दिला, या ठिकाणी झाले 10. 1च्या ठिकाणी झाला 0, 10ने हातचा पुन्हा या 1ला दिला, 10च्या ठिकाणी 9 आणि 1च्या ठिकाणी झाले 11. 11तनं 8 गेले, बाकी उरली 3, 9तून 9 गेले, बाकी उरली 0 आणि या ठिकाणी 0. आपलं उत्तर आलं 3. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3. प्रश्न नंबर 8. मे महिन्यात महाबळेश्वरला 2.25 लाख पर्यटकांनी भेट दिली, तर अजिंठा वेरूळ लेण्यांना 1.25 लाख पर्यटकांनी भेट दिली, तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यांपेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली. आपल्याला करायची आहे वजाबाकी. मोठ्या संख्येतनं आपण लहान संख्या वजा करणार. 2.25 लाख म्हणजे 2,25,000 आणि 1.25 लाख म्हणजे 75,000. 2.25 लाखातून आपण 75,000 वजा करणार. या ठिकाणी येणार 0 0 0. मग 5तनं 5 गेले, बाकी उरली पुन्हा 0. 2तनं 7 जाऊ शकत नाही, 2 खोडायचा, वर घ्यायचा, या 2कडनं हातचा घेतला,
2च्या ठिकाणी झाले 12, पुन्हा या 2च्या ठिकाणी झाला 1, 12तनं 7 गेले, बाकी उरली 5 आणि 1शी 1 म्हणजे आपलं उत्तर आलं 1,50,000. म्हणजे महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यांपेक्षा 1,50,000 जास्त पर्यटकांनी भेट दिली. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंबर 9, 70,602 अधिक चौकट बरोबर 92,328 असल्यास चौकटीत कोणती संख्या येईल? बघा 70,602 मध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे आपलं उत्तर 92,328 येतं. तर मित्रांनो यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 92,328 मधून आपण 70,602 वजा केले म्हणजे आपल्याला चौकटीच्या जागी येणारी संख्या मिळेल. म्हणजे आपण करणार वजाबाकी. 92,328 वजा 70,602. बघा 8तनं 2 गेले, बाकी उरली 6, 2शी 2, 3तनं 6 जाऊ शकत नाही, 3 वर घेतला, 2कडनं हातचा या ठिकाणी झाले 13, 2च्या ठिकाणी 1, 13तनं 6 गेले, बाकी उरली 7, 1शी 1 आणि 9तनं 7 गेले, पुन्हा बाकी उरली 2. आपलं उत्तर आलं 21,726. मित्रांनो 70,602 मध्ये 21,726 मिळवले म्हणजे उत्तर 92,328 येतं. म्हणजे चौकटीच्या जागी येणारी संख्या आहे 21,726. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10, चौकट 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 वजा वर्तुळ 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 आणि उत्तर येतं त्रिकोण त्रिकोण त्रिकोण. तर चौकट वर्तुळ त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? बघा यात चौकटीच्या जागी समान अंक आहेत, वर्तुळाच्या जागी समान अंक आहेत आणि त्रिकोणाच्या जागी सुद्धा समान अंक आहे. मग चौकटीमधून वर्तुळ वजा केल्यानंतर आपलं उत्तर त्रिकोण येतं. तर चौकट वर्तुळ आणि त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असतील? म्हणजे थोडक्यात आपण बघा पहिला अंक जो आहे तो 7 तो आपण घेणार चौकटीच्या जागी, दुसरा अंक घेणार आपण वर्तुळाच्या जागी आणि तिसरा अंक घेणार आपण त्रिकोणाच्या जागी. म्हणजे या ठिकाणी 7तनं 3 गेले, 5 राहतात त्या तर नाही, 7तनं 3 गेल्यानंतर 5 राहत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. आता पर्याय क्रमांक 2चा विचार केला आपण, 9 म्हणजे थोडक्यात आपण वर या ठिकाणी 9 घेणार, त्यानंतर त्यातनं 4 वजा करणार, खाली उत्तर 5 येणार, तर बरोबर येते. 9तनं 4 गेले, खाली 5 उरतात. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपण या ठिकाणी बघू शकतो चौकट म्हणजे आपण घेणार 9 9 9 9. त्यानंतर वर्तुळ म्हणजे आपण या ठिकाणी 4 घेणार, 4 4 4 आणि आपलं उत्तर येणार त्रिकोण म्हणजे 5. मग या ठिकाणी 5 5 आणि 5 आपलं उत्तर बरोबर येतं. म्हणजे चौकट वर्तुळ आणि त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे 9 4 आणि 5 हे अंक येतील. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 9.1 संपलेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.